विचारत होती की या आधी जो मोफतचा फॅक्टर सरांनी सांगितला की जर भाजपा 1500 रुपये देतीये किंवा काही योजना आणतीये, तर याच्या आधी अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मोफत दिलेल्या आहेत। मग नेमकं असं काय झालं, भाजपा ज्या गोष्टी मोफत देतीये किंवा 1500 रुपये देतीये त्याचा जनतेवरती परिणाम झाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या गोष्टींचा नाही, मग अरविंद केजरीवाल यांच्यावरचा विश्वास लोकांचा उडालाय का? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1500 रुपये हा महाराष्ट्रात आत्ता सुरू झालेला पॅटर्न आहे। कोणतीही घोषणा अर्थकारणावर किती परिणाम करते याकडे बघायलाच हवं, त्याचं पत्रकारांनी विश्लेषण करायला हवं, जे आपण करत राहू। पण 15,000चं गाजर महाराष्ट्रात पहिल्यांदा दिलं गेलं, महाराष्ट्राला हे नवीन होतं। दिल्लीमध्ये हा एक टाइम टेस्टेड पॅटर्न होऊन बसला होता आणि एकदा का एका जणांनी 1500 रुपये दिले की पुढचा येणारा 1800 देईल, 1600 देईल, 2100 देईल, असा जो एक कॉम्पिटेटिव्ह पॉप्युलरिझम झालेला आहे त्याचं भारतीय जनता पक्षाला कुठेतरी तिथे फळ मिळालं असेल। काय असतं की पराभवाचं चिंतन करायलाच हवं, पण विजयाचं पण चिंतन करावं लागतं। भारतीय जनता पक्ष ते करतं। आज एका जनरेशन नंतर भारतीय जनता पक्षाची दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता येते। एक महत्त्वाची प्रतिक्रिया मॅम फक्त घेऊयात आणि पुन्हा एकदा या तुमच्या मुद्द्याकडे येऊ। कहीं ना कहीं जो नई प्रयोगधर्मी राजनीति थी वो कितनी संकटकारक हो गई है वह भी दिखाता है। दिल्ली की जनता उससे ऊब गई थी। जो माननीय प्रधानमंत्री जी ने आपदा शब्द कहा था, तो हमारे यहाँ एक कहावत होती है कि रहीमन विपदा हूँ भली जो थोड़े दिन होए, हित अनहित या जगत में जानी परत सब कोय। ये बहुत लंबी विपदा थी जो करीब करीब 10 साल तक चली, परंतु इसने हित और अनहित यानी दिल्ली के हित में क्या है और अहित में क्या है इसका आभास करवा दिया है और उनके चेहरे पे, आम आदमी पार्टी के चेहरे पे पड़ा हुआ नकाब उतरता हुआ दिख रहा है। अगदी अगदी, कारण त्याच आतिशी म्हणत होत्या हे धर्मयुद्ध आहे। काय झालेलं आहे की केजरीवाल हे अत्यंत हुशार राजकारणी होते, मान्य करू आपण। भारतीय जनता पक्षाला रामाला समांतर म्हणून त्यांनी हनुमानमध्ये आणला। सर्व प्रकारे व्यवस्थित बुद्धीने ते काम करायचे, प्रतिमा उत्तम होती। त्यामुळे असं का झालं हा विषय जसा आहेच तसा भारतीय जनता पक्ष एक एक राज्य कसं जिंकत जातं। लोकसभेत 400 जिंकू असं म्हटल्यानंतर 272चं स्पष्ट बहुमतही गाठता आलं नाही। त्यावर मोदी शांत बसले, त्यावर कोणतंही विधान त्यांनी केलं नाही, काहीच घडलं नाही। अशा प्रकारे ते सातत्याने समोर येतात। पत्रकार म्हणून मला हे निश्चितपणे खटकतं। पण त्यानंतर ज्या टप्प्याटप्प्याने निवडणुका झाल्या तर ते हरियाणा जिंकले, महाराष्ट्राचा अत्यंत कठीण पेपर की जे राज्य पूर्णपणे गेल्यात जमा होतं ते त्यांनी खेचून आणलं, अक्षरशः खेचून आणलं, नरेटिव्ह बदललं आणि आता पाठोपाठ दिल्लीचं गेली जवळपास 25 वर्ष हुलकावणी देत असलेलं, 27 वर्ष हुलकावणी देत असलेलं सिटी स्टेट दिल्ली काही खूप मोठं राज्य आहे वगैरे अशातला भाग नाही, पण ही परसेप्शनची लढाई होती, नरेटिव्हची